मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. 2019ला सुद्धा जनादेशाचा सन्मान होता. 2019ला सुद्धा त्यांना येण्याकरिता जनादेशाचा सन्मान होता, पण काही बुद्धिशून्य लोकांना त्यांचा करायचा अपमान होता. काही बुद्धिशून्य लोकांना त्यांचा करायचा अपमान होता. त्यांना पुन्हा न येण्याकरिता अडचणी आणल्या त्यांच्याच लोकांनी. त्यांना पुन्हा न येण्याकरिता कट रचला त्यांच्याच लोकांनी. त्यांना पुन्हा न येण्याकरिता कूटनीती केली त्यांच्याच लोकांनी. त्यांना पुन्हा न येण्याकरिता शेवटची पातळी गाठली त्यांच्याच लोकांनी. लोकांनी तर मी पुन्हा येईन या विधानाची थट्टामस्करी केली. लोकांनी तर मी पुन्हा येईन या विधानाची थट्टामस्करी केली, पण त्यांनी लोकसेवक या नात्याने त्यांची कामगिरी केली. 2.5 वर्ष ते नव्हते, विरोधी म्हणून ते खमके होते. 2.5 वर्ष ते नव्हते, पण विरोधी म्हणून ते खमके होते. 2.5 वर्ष ते पडद्या मागे होते. डीसीएम असून सुद्धा ते सीएम आमचे होते. काही लोकांच्या हट्टेपायी, सत्तेच्या मोहेपायी ते उशिराने आले. काही लोकांच्या हट्टेपायी, सत्तेच्या मोहेपायी ते उशिराने आले. अरे पहिले तर 105 होते, आता 132 घेऊन आले. 132 घेऊन आले. तेव्हा सेनेचे 56 असून सुद्धा योग्य तो मानपान दिला, पण तुम्हाला पटला नाही. तेव्हा सेनेचे 56 असून सुद्धा योग्य तो मानपान दिला, पण तो तुम्हाला पटला नाही. हिंदू विचारधारा असणाऱ्या लोकांना युबीटी यांनी सेक्युलर बनवले, हे आम्हाला पटले नाही. हे आम्हाला पटले नाही. बघा डोळे उघडून ते पुन्हा आलेत. त्यांना तर विरोधकच नाहीत. आम्ही संख्याबळ तर सोडाच, विरोधी नेता बनण्याचे कोणात पात्रता सुद्धा नाही. ते पुन्हा आलेत, ते पुन्हा आलेत, ते पुन्हा आलेत. ते आलेत विकासासाठी, ते आलेत समाजाच्या उद्धारासाठी, ते आलेत सामान्य जनतेसाठी, ते आलेत नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी, ते आलेत गावांना जलयुक्त करण्यासाठी, ते आलेत शहराचा चेहरा बदलण्यासाठी, ते आलेत महाराष्ट्राला दुष्काळ मुक्त करण्यासाठी, ते आलेत युवांना सक्षम करण्यासाठी, ते आलेत बळीराजाचा हात बळकट करण्यासाठी. ते पुन्हा आलेत, ते पुन्हा आलेत, ते पुन्हा आलेत. स्वागत आहे की ते पुन्हा आलेत. जय हिंद.